हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण नवीन चॅप्टर डिस्कस करणार आहोत. तर कोणता तो? केमिकल कायनेटिक. हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे. का इम्पॉर्टंट आहे? तर हा चॅप्टर 12वीच्या मुलांसाठी पण इम्पॉर्टंट आहे. तर हा चॅप्टर आणखी BScच्या मुलांना पण आहे आणि हा MScच्या मुलांसाठी पण आहे. कारण की त्यांच्या फिजिकल केमिस्ट्रीमध्ये पहिल्या सेमिस्टरला काय आहे, केमिकल कायनेटिक हा चॅप्टर आहे. त्यामुळे हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे. नाव आज आपण डिस्कस करणार आहोत. तर केमिकल कायनेटिक्स. तर केमिकल कायनेटिक्स म्हणजे काय? कायनेटिक्स म्हणजे काय, कशा रिलेटेड टर्म्स आल्या, थोडेफार मॅथमॅटिकल रिलेटेड टर्म्स आल्या त्यामध्ये. सो डिटेल्समध्ये आपण बघू. आता आपण सगळं डिटेल्समध्ये बघू. व्हॉट इज मीन बाय केमिकल कायनेटिक? Chemical kinetic is a branch of physical chemistry which deals with the rate of reaction, factor affecting on a rate of reaction and mechanism of a reaction. केमिकल कायनेटिक हा कशाचे रिलेटेड आहे? केमिस्ट्री रिलेटेड टॉपिक आहे आणि हा जास्त इम्पॉर्टंट कशामध्ये दिला जातो? फिजिकल केमिस्ट्रीमध्ये आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल बघायचं आहे रेट ऑफ रिॲक्शन. रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे काय? तर एखादी रिॲक्शन ती परफॉर्म व्हायला किती स्पीड लागतो तो कशामध्ये डिटरमाइन केला जातो? ह्या केमिकल कायनेटिकमध्ये केला जातो. त्यानंतर आपण मध्ये काय बघणार आहोत? फॅक्टर अफेक्टिंग ऑन ए रेट ऑफ रिॲक्शन. त्यामध्ये फॅक्टर अफेक्टिंग रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे त्याच्यावर रेटवर कोणते फॅक्टर अफेक्ट करतात हे कशामध्ये बघितलं जातं? केमिकल कायनेटिक. लास्टली काय बघणार आहोत? मेकॅनिझम ऑफ ए रिॲक्शन. म्हणजेच काय केमिकल कायनेटिक? केमिकल कायनेटिक इज ए ब्रांच ऑफ फिजिकल केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ rate of reaction, factor affecting on a rate of reaction, mechanism of a reaction. Now आता आपण डिस्कस करूया व्हॉट इज मीन बाय रेट ऑफ रिॲक्शन. रेट ऑफ रिॲक्शनलाच शॉर्टमध्ये कशाने डिनोट केलं जातं? RORने. तर रेट शॉर्टकटमध्ये रेट म्हणजे काय? स्पीड. एखादी रिॲक्शन जर प्रोसेस होती आहे, रिॲक्टंटमधून तिचं कन्व्हर्जन प्रोडक्टमध्ये होते, ती कन्व्हर्ट होताना काय त्याच्यामध्ये त्याला किती टाईम लागला, किती स्पीड लागला, तो कशामध्ये डिटरमाइन केला जातो? त्यालाच काय म्हणतात? रेट ऑफ रिॲक्शन. तर त्याची डेफिनेशन काय आहे? चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट और चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट विथ रिस्पेक्टिव्ह टाईम. इट इज कॉल्ड ॲज द रेट ऑफ रिॲक्शन. यामध्ये कोणती टर्म महत्त्वाची आहे? कॉन्सन्ट्रेशन टर्म इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामध्ये कोणाचं कॉन्सन्ट्रेशन बघितलं जातं? रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन और प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन विथ रिस्पेक्टिव्ह टाईम. त्यालाच काय म्हणतात? रेट ऑफ रिॲक्शन. आता सगळ्याच रिॲक्शनचा रेट डिटरमाइन करता येत नाही. काही स्पेसिफिक रिॲक्शन आहेत त्यांचाच रेट डिटरमाइन केला जातो. म्हणजे ज्या फास्ट रिॲक्शन असतात त्यांचा रेट डिटरमाइन करता येत नाही. ज्या स्लो रिॲक्शन असतात त्यांचाही रेट काय केला जातो? डिटरमाइन केला जात नाही. बट ज्या मॉडरेट रिॲक्शन असतात त्यांचा रेट डिटरमाइन केला जातो. म्हणजे काय? मॉडरेट रेट म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल मॉलिक्युलर टाईप रिॲक्शन, त्यांचा रेट काय केला जातो? डिटरमाइन केला जातो. व्हेरी फास्ट रिॲक्शन पण नाही डिटरमाइन होत, व्हेरी स्लो रिॲक्शनचा पण रेट डिटरमाइन नाही होत. ओनली डिटरमाइन कशाचा होतो? मॉडरेट रिॲक्शनचा रेट डिटरमाइन होतो. त्यामध्ये काय? फॉर एक्झाम्पल मॉडरेटमध्ये मॉलिक्युलर रिॲक्शनचं एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल N2 प्लस थ्राइस ऑफ H2 विच गिव ट्वाइस ऑफ NH3. आता यामध्ये ह्या रिॲक्शनमध्ये कसा रेट होईल? N2मध्ये काय असतात? N ट्रिपल बॉन्ड N प्लस याच्यामध्ये काय असतात? हायड्रोजनमध्ये सिंगल बॉन्ड आहे. त्यानंतर रिॲक्शन प्रोसीड होऊन काय होणार आहे? हा ग्रुप काय होणार आहे? फॉर्म होणार आहे. यामध्ये काय? इथं 3 बॉन्ड आहेत. ही 3 बॉन्ड काय होणार आहे? ब्रेक होणार. ब्रेक झाल्यानंतर त्यांचं काय होणार? इथे काय होणार? न्यू बॉन्ड फॉर्म होणार. अशाच रिॲक्शनचा काय केला जातो? रेट डिटरमाइन केला जातो बाय युझिंग अ केमिकल कायनेटिक्स. नाव आता आपण काय करू? रिॲक्शन्सद्वारे व्हॉट इज मीन बाय रेट ऑफ रिॲक्शन डिस्कस करूया. नाव कन्सिडर. आता आपण मी एक रिॲक्शन कन्सिडर करते. कन्सिडर ट्वाइस ऑफ A प्लस B विच गिव थ्राइस ऑफ C. रिॲक्शनचा रेट कसा लिहितात?
यामध्ये आपण काय बघणार आहे, रिॲक्शनचा रेट कसं लिहितो. रेट इज इक्वल टू काय करायचं, डिव्हाइड करायचं. कशाने, स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशियंटनी डिव्हाइड करायचं. कशाला, रिॲक्टंटला. रिॲक्टंट ऑफ प्रोडक्टला काय करायचं, स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशियंटनी डिव्हाइड करायचं. आणि रिॲक्टंट लिहिताना काय लिहितं, स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशियंटला निगेटिव्ह साईन द्यायचा आणि प्रोडक्टमध्ये पॉझिटिव्ह साईन द्यायचा. नाव वी गेट द मायनस. हा काय झाला, रिॲक्टंट झाला. हा काय झाला, प्रोडक्ट झाला. मग रिॲक्टंटमध्ये काय येईल, -1/2 चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. हे काय झाली, फर्स्ट जे रिॲक्टंटचं ए रिॲक्टंटचं काय झालं, रेट झाला, इज इक्वल टू चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू टाईम. इथे काय आहे, 1 आहे. स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशियंटने काय करणार आहे, डिव्हाइड करणार. 1/1 काय होणार आहे, 1. बट इथे काय येणार आहे, निगेटिव्ह साईन, कारण की रिॲक्टंटला काय आहे, निगेटिव्ह साईन. इज इक्वल टू, आता आपल्याला काय लिहायचं आहे, प्रोडक्टचा रेट लिहायचा आहे. प्रोडक्टचा रेट लिहिताना त्याच्या वेळेस आपण काय करणार, निगेटिव्ह साईन नसतो, तिथे काय असतो, पॉझिटिव्ह साईन. मग काय येणार, कोएफिशियंटने, स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशियंटने काय केलं, डिव्हाइड केलं. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट विथ रिस्पेक्ट टू टाईम. हे काय झालं, रिॲक्शनचा रेट झाला. अशा प्रकारे काय केलं जातं, रिॲक्शनचा रेट डिटरमाइन केला जातो. म्हणजेच काय, स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशियंटने काय करायचं, डिव्हाइड करायचं आणि चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. हे झालं एक्झाम्पल. आता आपण बघूया युनिट. रेट ऑफ रिॲक्शनचं युनिट काय आहे, युनिट काय, कॉन्सन्ट्रेशन विथ रिस्पेक्ट टू टाईम असं आहे ना. मग काय आहे, कॉन्सन्ट्रेशनचं SI युनिट काय आहे, मोल पर लिटर. आणि टाईमचं SI युनिट काय झालं, सेकंद. मग हे ओव्हरऑल काय होईल, मोल पर लिटर पर सेकंद. हे काय झालं, युनिट झालं. कशाचं, रेट ऑफ रिॲक्शनचं युनिट झालं. नाव आता आपण डिस्कस करूया एक्झाम्पल. तुम्हाला जर रिॲक्शन दिलेली असेल तर रिॲक्शनचा रेट कसा लिहायचा ते आपण डिस्कस करणार आहोत. फर्स्ट एक्झाम्पल आपण काय करू, एक रिॲक्शन घेऊया. फर्स्ट रिॲक्शन, twice of N2O5 which gives 4 NO2 plus O2. आता काय करायचं आहे, ही रिॲक्शन दिली आहे. ह्या रिॲक्शनचं काय करायचं आहे, रेट फाइंड करायचा आहे. तो रेट कसा राईट करायचा ते बघू. रेट इज इक्वल टू, हे काय आहे, रिॲक्टंट आहे आणि हा काय आहे, प्रोडक्ट आहे. ज्यावेळेस आपण रेट लिहितो त्यावेळेस काय करतो, डिव्हाइड करायचं. कशाने डिव्हाइड करायचं, स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशियंटने डिव्हाइड करायचा आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ऑर प्रोडक्ट जो असेल तो विथ रिस्पेक्ट टू टाईम असं लिहिचा. नाव फर्स्ट आणि त्याच्यामध्ये रूल आहे काय, ज्यावेळेस आपण रिॲक्टंटचा स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशियंट लिहितो त्यावेळेस त्याला काय करायचं, निगेटिव्ह साईन द्यायचं. आणि प्रोडक्टमध्ये काय असणार आहे, स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशियंटला पॉझिटिव्ह साईन असणार आहे. सो व्हॉट इज द रेट ऑफ दिस रिॲक्शन, -1/2 चेंज इन कॉन्सन्ट्रेशन विथ रिस्पेक्ट टू टाईम. हे काय झालं, रिॲक्टंटचं झालं. आता आपल्याला बघू पुढं काय लिहायचं आहे, प्रोडक्टचं लिहायचं आहे. इज इक्वल टू 1/4 प्रोडक्टचं असल्यामुळे इथे काय येणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन विथ रिस्पेक्ट टू टाईम इज इक्वल टू काय होणार, 1/1 काय असणार आहे, 1 असणार आहे. त्यामुळे इथे काय येईल, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट विथ रिस्पेक्ट टू टाईम. हे काय झालं, रेट ऑफ रिॲक्शन. रिॲक्शनचा रेट कशा केला जातो, या प्रकारे राईट केला जातो. नाव अनदर वन एक्झाम्पल. सेकंड वन एक्झाम्पल इज 4NH3 plus 5O2 which gives 4NO plus 6H2O.
आता यामध्ये काय करायचं, हे काय झालं रिॲक्टंट, हा काय झालं प्रोडक्ट. त्यात रेट, रिॲक्शनचा रेट कसा राईट करणार आपण, रेट कसा राईट करायचा, रेट इज इक्वल टू काय ना स्टोइचियोमेट्रिक कोएफिशियंटने डिवाइड करायचं. रिॲक्टंट असल्यामुळे काय इथे काय येणार निगेटिव्ह साईन, -1/4 change in concentration of reactant with respect to time is equal to 1/5 change in concentration of reactant with respect to time इज इक्वल टू, आता आपल्याला काय लिहायचं आहे प्रोडक्टचा लिहायचा आहे रेट. मग प्रोडक्टचा रेट लिहिताना काय करायचं सबस्टिट्यूएंट कोएफिशियंटने डिवाइड करायचं. बट काय साईन काय येणार पॉझिटिव्ह येणार. 1/4 चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट विथ रिस्पेक्ट टू टाईम इज इक्वल टू 1/6 चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट विथ रिस्पेक्ट टू टाईम. हे काय झालं, अशा प्रकारे काय केला जातो रिॲक्शनचा रेट काय केला जातो राईट केला जातो. तर आज आपण पूर्ण लेक्चरमध्ये काय बघितलं, केमिकल कायनेटिक हा चॅप्टर बघत आहोत. त्यामध्ये आपण काय बघितलं, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ए केमिकल कायनेटिक, त्यानंतर रेट ऑफ रिॲक्शन बघितलं.